नमस्कार, मी महेश कांबळे. नेटसप डायरेक्ट या कंपनीच्या माध्यमातून आता आपण कोंड या ठिकाणी आलो. तर इथे आपले जुने वापरकर्ते आहेत आणि त्यांचा आपला जो एन-पी-के ह्यांनी एक 2-3 वर्षापूर्वी वापरला होता. हो, तर बरोबर. त्यांचा एक खूप छानसा एक अनुभव होता. तर आपण विचार केला त्यांचा एक व्हिडिओ करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं. तर त्याच्यासाठी आज आपण भेटलोय. अचानक भेट झाली तशी बघायला गेलं तर. तर सर तुम्ही एन-पी-के वापरलात, ओके. हो, बरोबर. वापरण्याच्या आधी किंवा वापरल्याच्या नंतर तुम्हाला काय फायदा झाला? आणि त्यानंतर 2 ते 3 वर्षापूर्वी वापरलात हो, ना? बरोबर. मग त्याच्यानंतर 3 वर्षानंतर नेमकं काय झालं हे सर्व सांगा. त्यापूर्वी तुमची ओळख द्या. बरोबर. हां. ओळख म्हणजे तुमचं नाव, गाव. माझं नाव प्रकाश यशवंत मांडवे. हां. अ, गाव कोंढे, मांडवेवाडी. ओके. मग एन-पी-के वापरल्याच्या तुम्हाला काय-काय तुमच्या झाडामध्ये कोणकोणत्या झाडामध्ये हां. कसा-कसा रिझल्ट आला? आता ते एन-पी-के ना, हां. ते एन-पी-के. म्हणजे का वापरलं ते पण सांगतो. ओके. कारण त्या माझ्या अशा म्हणजे गावठी जांबी, हो. म्हणजे जशा वेंगुर्ला असतात अशातला नव्हे, गावठी. अशा 50 काजू होत्या. हं. त्यांना सुफला वगैरे असं खत टाकून बघितलं, ह्याच्यावर ते टाकत होतो, पण त्या बिलकुल धरत नव्हत्या. म्हणजे तुम्ही केमिकल वापरताना धरत नव्हत्या, धर नव्हता. धर नव्हता त्याला. किती वर्ष असे गेले तुम्ही करताना हे? जवळ-जवळ नाही म्हटलं तरी 7-8 वर्ष जास्तच पण कमी नाही. म्हणजे हा एक प्रकार 7 वर्ष तुमचा एक लॉसच झाला म्हणजे. लॉसच म्हणजे कुठेतरी अशी पकडायची कुठे-कुठे हां. किंवा तुरा यायचा जो सगळा असा गळून पकडायचा, ओके. खाली गळून पडायचा. हं. ते आमचे हे आपले हं. अ, विलास आगरे हं. यांची आमची पूर्वीची ओळख होती, हो. की असं-असं आमचं प्रोडक्ट आहे हां. एन-पी-के, हो. त्याचा एकदा तरी प्रयोग करून बघा. हं. मग त्या माध्यमातून म्हटलं एवढं करून बघितलं, हां. तर म्हटलं ते तरी एकदा करून बघितलं, हं. बघूया. बघूया. तर ते केल्यानंतर मला असं जाणवलं, की ज्या काजू धरत नव्हत्या, हं. 50 काजूनच मी तेव्हा टाकलं होतं. हं. पण त्या धरत नव्हत्या, त्या अशा धरल्या, हं. की ते मला ते जमा करताना नाकी नऊ आले. हे भारी बोललात तुम्ही. नाही, तर नाही म्हणजे आहे ते आहे. हं. म्हणजे सत्य ते सत्य. म्हणजे काहीतरी सांगायचं हे नाही. हां. परत काही कारणास्तव मी 1-2 वर्ष टाकलं नाही. पण त्याचा उपयोग असा मला काही जाणवला नाही, की ते म्हणजे न टाकल्यामुळे उत्पन्न कमी झालं असं नव्हतं. नव्हतं. 1 वर्ष टाकून तुम्ही 2 वर्ष उत्पन्न घेतलं. हो, घेतलं. आणखीन एक विषय, की जी तुमची झाडं होती, महत्वाचा मुद्दा काय? हां. माती चांगली झाली का झाडं? झाडं कशी होती? तो हिरवगार होती. म्हणजे मी जर माझ्या वाडीतले ते पण सांगतील. कारण त्यांचं जाणं येणं होतं. मे महिन्यात पण आपली हिरवीगार झाडं होते की नाही? ओके, ओके. सातारपर्यंत. हां, म्हणजे थोडंसं आपल्याला त्याचा इफेक्ट मे हां. महिन्यात जो जास्त ऊन असतो, कडक कडक म्हणजे जास्त ऊन म्हणजे ताण असतो, त्याच्यामध्ये पण आपल्याला झाडं चांगली जर राहिली, तर पुढच्या वर्षासाठी त्याचा उपयोग आपोआप होतो. उपयोग होऊ शकतो. म्हणून साठीच आपण बायोटिक सगळ्यांना सजेस्ट करतो किंवा तुमचं उत्पन्न वाढत असेल, पण मे महिन्यात जर झाडं टिकली, तर तुमचं पुढचं उत्पन्न लवकर येण्याची पण शक्यता येऊ शकते. कारण हां. तुम्ही पहिल्यापासून तयार आहे आणि त्याला. तेच नाही, हां, जी माझी कलमाची झाडं होती 10. हां, दुसरं एक लहान आंब्याचं रोप होतं. हां. ते पण धरत नव्हतं. जवळ 10 वर्ष झाली त्यांना. आज धरेल, उद्या धरेल, ह्या वर्षी धरेल. हं. पण त्यांना टाकल्यानंतर त्यांना पण जवळ-जवळ 20-20, 25-25 आंबे एका-एका झाडाला आले. म्हणजे 10 वर्षापासून न धरणारी न झाडं धरणारी. धरायला लागली. म्हणजे वाह! आता रोपं ती जवळ-जवळ 15 वर्षाची आहेत. 15 ते 17-18 वर्ष झाली असतील. पण निदान तरी 7-8 वर्षांनी तरी धरायला पाहिजेत की नाही. हं. पण ती पण धरायला लागली. म्हणजे तुम्ही एकदमच समाधानी आहात आणि हो, आता ते हो. 1 वर्ष, दीड वर्ष तुम्हाला ते वापरलात ना 2 वर्ष नाही, ते वापरलं नाही, पण आता ते मी वापरणार आहे. वापरलं. हो. ठीक आहे. म्हणजे आपण 2-3 वर्षांना त्यांना भेटलोय, वापरतील ते आणि तुमचा विश्वास चांगला आहे ना? चांगला. आता मला सांगा जे शेतकरी बघतायत हो. आपल्या व्हिडिओ, तर त्यांना तुमचा काय संदेश आहे? त्यांना मला एवढं सांगावसं वाटतं आणि त्यांनी करा. बाहेरची दुनियागिरी करण्यापेक्षा खत टाका, केमिकल टाका, हे टाका. त्यापेक्षा हे जर आपण प्रोडक्ट खाल्लं म्हणजे जास्त मेहनत न घेता हं. ते एकदा ते ते आपल्याला सगळ्यांच्या फायद्याची दृष्टीने आणि सगळ्यांच्या आपल्याला त्याचा चांगल्यापैकी ते आपल्याला हातभार देऊ शकतात. नक्कीच. तर तुमचा हा मोलाचा जो सल्ला आहे, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची आम्ही जबाबदारी घेतो आणि प्रत्येक शेतकऱ्याने एकदा वापरून बघा आणि त्याचं उत्पन्न घ्या. नाही तुम्ही तो म्हणजे काय, हे काय, हे अनुभवाचं शास्त्र आहे. हो. असं नव्हे काहीतरी कोणतरी सांगतोय. तर प्रत्यक्ष हे अनुभवाचं शास्त्र असल्यामुळं प्रत्यक्ष ते अनुभव घ्या आणि नंतर इतरांना सांगा. वाह! म्हणजे कमीत कमी 50 झाड जर घ्या तुमच्या 10 झाडांना लावा, ओके. हरकत नाही, अनुभव घ्या. बरं. आणि माझं तर मत आहे, आपल्या कोकणामध्ये खूप असे रिझल्ट आहेत. इतरांचे प्लॉट, इतर ज्यांचा रिझल्ट आहे, तुम्ही बघताना त्यांना भेटायला जा. म्हणजे ते 10 घेण्यापेक्षा जे आहेत ते सगळे घेऊ शकता. कारण की तुम्ही शेतकरी आहे. शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच आम्ही आलो.
तर एवढी मुलाखत द्यायला खूप मोलाची मुलाखत. धन्यवाद. खूप खूप आभार.